विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण मराठी नाट्यात्मक साहित्य या BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत येणारे घटक अभ्यासत होतो. मागच्या तासामध्ये आपण मुलगी झाली हो या पथनाट्याचा काही भाग वाचन केला होता आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपण पाहिलं होतं. तर ही मुलगी झाली हो या पथनाट्यामध्ये जसं की मागच्या तासामध्ये मी तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे, यामध्ये एक प्रबोधनात्मक भूमिका आहे. लेखिकेला, ह्या ज्या लेखिका आहेत ज्योती म्हापसेकर, यांना समाजामध्ये स्त्रियांना मिळणारी वाईट वागणूक आणि या वाईट वागणुकी मागील असणारी कारणे आणि त्यावरचे उपाय या तीनही गोष्टी सांगायच्या. म्हणजे परंपरागत भूमिकेतून स्त्रियांकडे कसं पाहिलं जातं, ही पाहण्यामागची कारणं काय आहेत आणि याच्यावरचा विलाज काय आहे, अशा तिन्ही पद्धतीनं ही पथनाट्याची मांडणी केलेली असल्यामुळे हे पथनाट्य अतिशय प्रभावी होतं. आपल्या लक्षात येतं, मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की ती मुलगी जी आहे ती मुलगी स्वतः प्रश्न विचारते मुलाला की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुमची पगाराची स्लिप किती आहे, तुमचा पगार किती आहे, तुमचा MA जे झालेला आहे त्याचा क्लास कोणता आहे, म्हणजे फर्स्ट क्लास आहात, सेकंड क्लास आहात का फक्त पास आहात. तर ही जी परंपरेला आव्हान देण्याची भूमिका आहे. मुलगी पाहायला गेल्यानंतर मुलाला कोणी प्रश्न विचारत नाही, मुलीला प्रश्न विचारतात आणि मुलीला तर बोलायची सुद्धा सोय नसते. तर अशा परिस्थितीमध्ये या पथनाट्यामध्ये मुलगी मुलाला प्रश्न विचारताना दाखवण्यात आलेली आहे. आणि तिथं कारण सुद्धा आहे. जेव्हा मुलगा सांगतो की आमच्याकडे असं नसतं, पुरुषांना विशेष अधिकार असतात, तेव्हा ती सांगते, विचारते की हे अधिकार तुम्हाला मिळाले कुठून. तर तो ग्रंथाचा उल्लेख करतो की हे मनुस्मृतीमध्ये, या ग्रंथामध्ये आम्हाला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं समाजामधली विकृती कोणती आहे, ती विकृती का आहे आणि त्या विकृतीवर उत्तर कसं शोधता येईल याची सुद्धा मांडणी यांनी केलेली आहे. हे उत्तर सांगण्यासाठीच त्यांनी लग्नाच्या प्रसंगानंतर जो विदाईचा निरोप देण्याचा कार्यक्रम जो असतो त्यामध्ये मंगल या तिच्या आईच्या भूमिकेतून सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुला किती छळलं मुली, तुला किती डागलं, तुला मारलं, तरीही तू माहेरी परतू नको, ही जी पारंपरिक भूमिका आहे, ही पारंपरिक भूमिका तिची आई एका मुलीला सांगताना दिसते. आता ही भूमिका सांगितल्यानंतर लगेच ती प्रेक्षकांसोबत चर्चा करते की पहा, असं बरोबर आहे का की मुलीला उद्या तिथं त्रास झाला, तिचा संसार व्यवस्थित नाही चालला, तर तिला परत तिथंच ठेवायला पाहिजेत का. आणि म्हणून ती स्वतः बदलते की नाही, असं व्हायला नाही पाहिजे, ही मुलगी परत आली पाहिजे. आणि म्हणून माहेरचे दरवाजे आपल्या मुलीसाठी सदैव उघडे असायला पाहिजे. तर ही जी माहेरला वापस येण्याची ही जी परवानगी आहे, तू माहेरला येऊ शकतेस. तुला जर सासरी काही त्रास झाला तर तू माहेर तुझ्यासाठी सदैव तुझं स्वागत करायला आणि तुझ्या पाठीशी उभा राहायला, तुला आधार द्यायला तयार आहे. ही भूमिका परंपरागत भूमिकेपेक्षा वेगळ्या पद्धतीची इथं मांडण्यात आलेली आहे. यानंतर ही जी नीला नावाचं पात्र आहे ते सासरी जातं आणि तिथे तिला तोच अनुभव येतो जो त्याच्या आईला आणि आजीला आलेला असतो. यावेळेस तिची जबाबदारी वाढलेली असते, ती एक नोकरी करणारी स्त्री असते आणि म्हणून नोकरी करत असताना ती कामावरही जाते, घरीही काम करते. सकाळी काम करून कामावर जाते, नोकरी सांभाळते, तिकडून परत आल्याच्या नंतर परत काम करते आणि एवढं असूनही तिला बोलणे
आणि लाथा या खाव्याच लागतात. आणि अशा वेळेला एक प्रसंग सांगितलेला आहे. तिच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग येतो, तिला प्रमोशन हवं असतं. नीलाला, या मुलीला, नोकरी करणाऱ्या मुलीला प्रमोशन हवं असतं आणि म्हणून ती चर्चा करण्यासाठी तिच्या पतीसोबत बोलते. तो प्रसंग, एक छोटासा प्रसंग यांनी, ज्योती म्हापसेकर यांनी या पथनाट्यामध्ये सांगितलेला आहे. तर नीला जी आहे, त्या मुलीची भूमिका करणार ती तिथंच आहे. आता ही सुजाता जी आहे, ही परत त्या नाटकामध्ये आलेली आहे, त्या एका पथनाट्यामध्ये वापस आलेली आहे. आपण पाहिलं की सुजातानं कोणता भूमिका केली होती, कोणाची भूमिका केली होती, तर सुजातानं तिच्या पतीची भूमिका केली होती. म्हणजे नीलाला, म्हणजे मुलीला पाहायला जो मुलगा आलेला आहे त्या मुलाची भूमिका या सुजातानं केली होती. आता तो मुलगा राहिलेला नाहीये, तो आता तिचा पती झालेला आहे आणि म्हणून त्या पतीच्या भूमिकेतून सुजाताचे संवाद आहेत. म्हणजे इथं लिहिलेलं जरी सुजाता असलं, संहितेमध्ये सुजाता हे स्त्री पात्र आहे, परंतु पथनाट्यामध्ये ते एक पुरुष पात्र आहे आणि त्याच्याकडे नीलाचा पती, त्या मुलीचा पती असा एक रोल दिलेला आहे. तर सकाळची वेळ आहे, नीला पोळ्या लाटते, भाकऱ्या करते आणि सुजाता जी आहे, म्हणजे तिचा जो पती आहे, तो वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे. हे कोणत्याही घरातलं एक सर्वसामान्य दृश्य आहे की पती सकाळी सकाळी जोपर्यंत डब्बा होत नाही तोपर्यंत पेपर वाचतो आणि त्याची जी पत्नी असते ती पोळ्या करत असते डब्यासाठी किंवा बाहेर नाश्त्यासाठी. तर नीला जी आहे ती म्हणते, अहो ऐकलत का, अहो ऐकलत का. याचा अर्थ एकदा बोलून ते ऐकत नाही म्हणून दोनदा तीनदा म्हणावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे कोणती तरी. अहो ऐकलत का, अहो ऐकलत का. सुजाता म्हणते, काय. सुजाता म्हणजे तिचा पती पत्नो. काय काय कटकट आहे, पेपर सुद्धा वाचू देत नाही. म्हणजे यावरून तिच्या पतीचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. काय कटकट आहे म्हणजे ही काही ना काहीतरी बोलत राहते आणि ते ऐकण्यामध्ये तिच्या पतीला कोणताही आवड नाही, कोणती उत्सुकता नाहीये. त्याला पेपर वाचणं फार महत्वाचं वाटतं. काय कटकट आहे, पेपर सुद्धा वाचू देत नाही. नीला त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, मला आजपासून आठवड्यातून 3दा घरी यायला उशीर होईल. तिनं ऐकू का नाही ऐकू, तिनं तिचं सांगून टाकलं की मला आठवड्यातून 3दा घरी यायला उशीर होईल, याच्यानंतर मी आठवड्यातले 3 दिवस उशिरा घरी येणार आहे. तर सुजाता म्हणतो, तिचा पती म्हणतो, का, मैत्रिणी बरोबर कार्यक्रम ठरवला असेल. म्हणजे तिला विचारायचं काय मैत्रिणीसोबत चाललीस का वगैरे. यावरती म्हणते, हे बघा, मागे तुम्ही नाटकात भाग घ्यायला नाही म्हटल्यापासून करमणूक सगळी बंद केली आहे. मी परीक्षेला बसणार आहे डिपार्टमेंटच्या. म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा याच्यावर वाद झालेला आहे, म्हणूनच तो म्हणतो की मैत्रिणीसोबत काही कार्यक्रम ठरवलाय का. कार्यक्रम म्हणजे नाटक. तर ही नीला म्हणते, ती मुलगी म्हणते, त्याची पत्नी, की मागच्या वेळेस जेव्हापासून तुम्ही नाटकात भाग घ्यायचा नाही असं म्हटलात, म्हणजे याच्या आधी तो वाद झालेला आहे, तेव्हापासून मी ते बंद केलं. म्हणजे तिने नाटक करणं, नाटकात काम करणं, मैत्रिणीसोबत फिरायला जाणं, हे सगळं सोडून दिलेलं आहे. आता ती काय करते, मी परीक्षेला बसणार आहे डिपार्टमेंटच्या. डिपार्टमेंट म्हणजे ती ज्या विभागामध्ये काम करते, ती ज्या ऑफिसमध्ये काम करते, तिथल्या डिपार्टमेंटल परीक्षा असतात. आता हे स्पर्धा परीक्षेला बसणारे तुम्ही आहात. डिपार्टमेंटल परीक्षा म्हणजे ज्या परीक्षेमध्ये फक्त तिथे काम करणारे लोकच काम करू देऊ शकतात. ज्या बाकीच्या खुल्या स्पर्धा परीक्षा असतात तशा नसतात. म्हणजे त्यांच्या स्टाफमधून, तिथेच काम करणाऱ्या लोकांमधून जो हुशार असेल परीक्षेद्वारे, ज्याची हुशारी समजेल, त्याला वरच्या वर्गामध्ये बसवलं जातं. आणि म्हणून तो म्हणतो की मी डिपार्टमेंटच्या परीक्षेला बसणार आहे. आता याच्यावर तिच्या पतीची प्रतिक्रिया काय आहे ती पाहूयात. तो म्हणतो, काय ग, परीक्षा वगैरे कसल्या घेऊन बसलीस. सरळ सरळ त्याचा प्रश्न आहे, काय ग, परीक्षा वगैरे कसल्या घेऊन बसलीस. म्हणजे परीक्षा वगैरे देत बसायचं
नाही, त्याचं काय असतं मोठेपणा? यावरती ती म्हणते, म्हणजे काय, मला प्रमोशन मिळायला नको का? ते अगदी उत्साहात म्हणते, म्हणजे काय, मला प्रमोशन मिळायला नको का? आता ही जी मुलगी आहे किंवा ही जी पत्नी आहे, ही ऑफिसमध्ये काम करते आणि हे काम करत असताना तिची सुद्धा महत्वाकांक्षा आहे की तिनं मोठ्या पदावर जावं, तिचं प्रमोशन व्हावं, ही तिची सुद्धा अपेक्षा आहे. आणि म्हणून ती परीक्षा द्यायला तयार आहे. आता तिनं तर बाकी सोडलेलंच आहे, मोठं पद मिळालं, मोठे पैसे मिळतील, तिचं स्वतः स्वप्न आहे की आपण सुद्धा ऑफिसर व्हावं. परंतु परीक्षा द्याव्यात याविषयी मात्र तिच्या पतीची फारशी काही सकारात्मक भूमिका नाहीये. यामुळे तो म्हणतो, प्रमोशन म्हणजे प्रमोशन वगैरे काय नाही, त्याला काही महत्व द्यायचं नाही. सगळा स्वयंपाक, चहा पाणी, मुलांचा अभ्यास, आल्या गेल्यांचं काम, बाजारहाट, हे सगळं करून मिळवणार असशील तर मिळव. ही सगळी कामं कोण करणार आहे? म्हणजे त्याचं म्हणणं हे आहे की तुला काय काय करावं लागेल? पहिले घरचा स्वयंपाक करायचा आहे, चहा पाणी करायचंय, मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, जे कोणी पाहुणे रावणे येतील त्यांचा पाहुणचार वगैरे करायचा आहे, बाजारातून सगळं सामान सुद्धा आणायचंय. आणि एवढं करून जर तुला मिळवायचं असेल, म्हणजे जर तू प्रमोशन मिळवू शकत असलीस तर मिळव. म्हणजे याचा अर्थ काय की तुला प्रमोशन मिळवण्यासाठी ती जे विचारलेलं असतं की आठवड्यातून 3दा उशिरा घरी येईल, तर तशी परवानगी मिळणार नाही. 3दा घरी तुला येता येणार नाही, म्हणजे उशिरा येता येणार नाही. आताचं जो रुटीन चालू आहे, आताचं जे दैनंदिन चालू आहे, त्याच दैनंदिन कामामध्ये तुला हे सगळं करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ तिनं प्रमोशन घ्यावं किंवा तिनं अभ्यास करावा, ती मोठी व्हावी, अशी अजिबात तिच्या पतीची अपेक्षा नाहीये. तिच्या पतीची अपेक्षा काय की तिनं घरचं काम करावं, बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. यावर नीला म्हणते, त्याची पत्नी म्हणते, अहो कोण म्हणजे काय? म्हणजे कोण म्हणजे काय, म्हणजे तो म्हटलेला असतो ना की ही सगळी कामं कोण करणार आहे. म्हणजे तू जर उशिरा आलीस, तू जर स्वयंपाक नाही केला, तू जर मुलांचा अभ्यास नाही केला, तर कोण करणार? तर ती म्हणते, कोण म्हणजे काय, मीच करणार अर्थातच. यावर तिचा रोख आपल्याकडे आहे असं तिच्या पतीला वाटतं की ही आपल्यालाच तर काम करायला लावणार नाही. म्हणून तो म्हणतो, हे बघ मला नाही बुवा जमणार, सांगून ठेवतो. म्हणजे तू जर उशिरा आलीस आणि घरचं जर एखादं काम राहिलं तर त्या बाबतीत मी तुला मदत करणार नाही, आधीच सांगून ठेवतो. यावरती म्हणते, अहो न जमायला काय झालं, एरवी नाही का तुम्ही मला थोडी मदत करत? आता नीला जी आहे त्याची पत्नी आहे, ती नम्रतेनं त्याला विचारते, विनम्रतेनं सांगितले, अहो तुम्ही मला अशी मदत करताच ना, म्हणजे थोडीफार मदत तो करत असेल. अहो न जमायला काय झालं, एवढी नाही का तुम्ही मला थोडी मदत करत? यावर तो म्हणतो, ते वेगळं ग, म्हणजे ते नाही आणि हे वेगळं. पण मला आधी असं सांग, तुला परीक्षेला बसायची गरज काय? आता तो मूळ मुद्दा आलाय. तो घरी मदत करतो, बाजार आणून देत असेल, भाजीपाला आणत असेल, मुलांचा थोडासा अभ्यास करत असेल, चहा पाणी एखाद्या वेळेस करत असेल, त्याचं म्हणणं तसं वेगळं, म्हणजे एखाद्या वेळेस एखादं काम करणं वेगळं, परंतु त्या कामाची जबाबदारी घेणं आणि तिला प्रमोशन देणं हे मात्र पूर्णपणे चूक आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि म्हणून तो शेवटचा प्रश्न विचारतो, तुला परीक्षेला बसायची गरज काय? म्हणजे तुला काय गरज आहे? तुला नोकरी आहे, नोकरी सुखासुखी करायची, घर सांभाळायचं, जास्तीचा ताण घेण्याची काय गरज आहे? यावरती म्हणते, अहो म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं ना की मी वरच्या जागेसाठी प्रयत्न करते. आता तिनं सुद्धा तिचं मनातली गोष्ट सांगितली की तिला काय पाहिजे, प्रमोशन पाहिजे, तिला वरची जागा पाहिजे, तिला मोठं व्हायचं, आणखीन पद मिळवायचं. यावर तिच्या पतीची भूमिका अशी असते, तो म्हणतो, पण मी म्हणतो गरजच काय त्याची, म्हणजे गरजच काय त्याची, म्हणजे तू प्रमोशन घ्यावायची काय गरज आहे? पहा आता तुला लग्नाच्या वेळी मी स्पष्ट बजावलं होतं, म्हणजे आता लग्नाचा विषय काढला की तुला तुझी नोकरी ही केवळ संसाराला हातभार म्हणून आहे. म्हणजे तुझी जी नोकरी आहे ही संसाराला हातभार, म्हणजे 4 पैसे येतील, मुलांचा खर्च होईल, 4 पैसे राहतील, दोघांची कमाई म्हटल्यावर फायदा होईल थोडंसं, याच्यासाठी आहे. उद्या संसाराची
मुलाबाळांची आबाळ व्हायला लागली तर तुझी नोकरी बंद. म्हणजे आता हा आधीच सांगतोय की बाबा जर म्हणजे यानं आधीच ठरवलेलं आहे, यानं आधीच सांगितलेलं आहे. लग्न करतानाच अट अशी होती की तुला जर नोकरी करायची असेल तर संसार म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांच्या सगळ्या जबाबदाऱ्या या तुला पूर्ण कराव्या लागतील. आणि जर त्या नाही केल्या तर तुला नोकरी सोडावी लागेल. आता हे तेव्हा सांगितलं होतं, परंतु खरोखरच मनातून इच्छा होती का की आपल्या पत्नीने नोकरी सोडावी? तर असं अजिबात नव्हतं. मनापासून त्यांना वाटायचं की हिनं नोकरी करावी, परंतु हिनं घरचं काम सुद्धा करावं. परंतु त्याचं महत्व, त्याचा मोठेपणा, तिचं श्रेष्ठत्व, तिच्या कामाच्या जबाबदारीचा मोठेपणा द्यायला यांची तयारी नाही. आणि म्हणून हा जो पती आहे तिचा, तो म्हणतो की मी तुला आधीच सांगितलं होतं लग्नाच्या वेळीला की जर तुझ्या घरची, आपल्या घरातल्या जर अडचणी वाढल्या तर तुला नोकरी करता येणार नाही. याच्यावर ती म्हणते, अहो पण तेव्हा मी होते एक अल्लड नवरी. म्हणजे अल्लड नवरी म्हणजे तेव्हा मला काही समजत नव्हतं, नवीन नवीन नवरी झाली होती, नुकतेच लग्न झालेली, म्हणून कबूल केलं. म्हणजे तेव्हा मी नवीन होते, त्याच्यामुळे मी तुमचं सगळं ऐकून घेतलं. आणि आता माझा पगार काही मीठची पुरता राहिला नाही. म्हणजे तेव्हा तिचा पगार कमी होता आणि ती नवीन सुद्धा होती, तेव्हा तिला माहिती नव्हत्या अनेक गोष्टी, तेवढा आत्मविश्वास नव्हता, ती काम करून घर सांभाळू शकेल याची तिला जाणीव नव्हती. परंतु आता तिला जाणीव आहे की ती काम करून मोठं पद मिळून सुद्धा ती राहू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा पगार आता पहिल्यासारखा फार कमी राहिलेला नाही. ती म्हणते, माझा पगार काही मीठची पुरता राहिला नाही, चांगले 3,000 रुपये कमावते मी. आता 3,000 ही जी आकडा आहे हा आता आपल्याला फार कमी वाटत असेल, परंतु या नाटकाच्या संदर्भामध्ये हा आकडा भरपूर मोठा आहे. म्हणजे आजचे 30,000 असं गृहीत धरा, 3,000 कमवते म्हणजे आजचे 30-40,000 एवढा पगार तिचा आहे. आणि हा पगार त्या काळामध्ये खूप आहे, भरपूर आहे. आता हे नाटक जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा 3,000 रुपये भरपूर असायचे प्रतिष्ठेचे. याच्यावर त्याच्या पतीची प्रतिक्रिया असते, हे बघ वरची जागा म्हणजे काम वाढणार. आता हे तर नक्कीच होणार की वरची जागा म्हणजे प्रमोशन भेटलं म्हणजे काम वाढणार, जबाबदारी वाढणार, संध्याकाळी थांबावं लागणार. संध्याकाळी म्हणजे जोपर्यंत हिसाब किताब होत नाही, आता ती कोणत्या ऑफिसमध्ये आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं नाही, परंतु ती नक्कीच कोणत्या तरी क्लरिकलमध्ये असेल. आणि म्हणूनच जेव्हा ती मोठ्या ऑफिसर होईल, प्रमोशन होईल तिचं, तिची बढती होईल परीक्षा देऊन, तेव्हा तिच्याकडे जास्त जबाबदारी येईल आणि सगळ्यात शेवटी तिला जावं लागेल. आणि म्हणून तो म्हणतो की तुला कामं वाढणार, जबाबदारी वाढणार, संध्याकाळी थांबावं लागणार. याच्यावर ती म्हणते, हो अर्थातच. आता ती मान्य करते की असं होणारच आहे. तर तो म्हणतो, हे बघ मला, आता तो त्याच्या अडचणी सांगतो, हे बघ मला शनिवार रविवारी बाहेर जायचं असतं, त्याचं काय. आता त्यानं त्याची अडचण सांगितली की मला शनिवार आणि रविवारी हे 2 दिवस बाहेर जायचं असतं. आता तो कुठं जाणार असतो, तर ती सांगते बाहेर म्हणजे करमणुकीलाच ना, पत्ते कुटायला, नाहीतर दारू प्यायला. आता हिनं सांगितलं डायरेक्ट, म्हणजे तिला राग आलेला आहे की वो शनिवार रविवार काय करतात हे. तर ती तोंडी देते, ते म्हणते तुम्ही एक तर दारू प्यायला जाता, नाही तर बाहेर पत्ते खेळायला जाता मित्रांसोबत, याच्याशिवाय दुसरं कोणतं काम असतं. तिचा उद्देश हा असतो की म्हणजे हे काही एवढं मोठं काम नाहीये की ज्याच्यामुळे मी माझं प्रमोशन सोडून देईल. म्हणजे नाही गेलं तरी चालू शकतं, तेवढा वेळ जर त्यांनी कुटुंबाला दिला तर ती तिचे कामं करू शकते. एखाद्या वेळेस रविवारी काम आलं तिला ऑफिसमधलं, किंवा शनिवारी जास्त वेळ थांबावं लागलं. शनिवार याच्यामुळं की शनिवार हा अर्धा दिवस असतो, बऱ्याचशा ऑफिसला शनिवारी सुट्टी असते आणि अनेक ठिकाणी जी असतात कार्यालय ती अर्धी असतात, म्हणजे दुपारपर्यंत असतात. तर तेवढं ऍडजस्टमेंट होऊ शकतं, तेवढं सांभाळून नेता येऊ शकतं. परंतु हा सांभाळून घ्यायला तयार नाहीये. आणि म्हणून ती माझी म्हणते तेव्हा त्याला अचानक राग येतो, कारण की त्याच्या मनामध्ये असं आहे की हिनं प्रमोशन घेऊ नये, हिनं मोठं होऊ नये, हिची बढती येऊ नये. त्याच्या मागे त्याचा पुरुषी अहंकार असेल किंवा काय असेल. तर यामागे ती जेव्हा म्हणते की बाहेर करमणुकीलाच ना, पत्ते कुटायला, नाहीतर दारू प्यायला, तेव्हा तो अचानक रागवतो. तो म्हणतो, हे बघ हा
माझ्या वेळाचं आणि पैशाचं काय करायचं ते मी पाहीन. म्हणजे पैसे कोण कमवतोय? तो स्वतः कमवतोय, कारण त्यालाही पगार आहे. आणि त्याची वेळ म्हणजे मालक कोण आहे घराचा? पती आहे का पत्नी आहे? तर अर्थातच पती आहे. आणि म्हणून तो म्हणतो तू बोलत जाऊ नकोस मध्ये मध्ये. आणि मग अंगावर धावून हात उगारतो, कोरस पुढे येतो. म्हणजे ही चर्चा इथपर्यंत येते. तो तिला सरळ सांगतो की तू प्रमोशन घ्यायचं नाही, मला बाहेर जायचं असतं. म्हणजे हे निमित्त आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की तू जाऊ नकोस. आणि नेमकं जेव्हा ती तोंडी तोंडी यायला लागते, जेव्हा ती उलट बोलायला लागते, तेव्हा तो तिच्यावर हात उगारतो, तो तिला मारतो. आणि अशा वेळेस कोरस म्हणजे इतर ज्या स्त्रिया असतात त्या सांगतात, त्या बोलतात. तर त्या काय बोलतात हे आपण नंतर पाहूयात. तर या प्रसंगामध्ये हा जो प्रसंग आहे, हा पहिला प्रसंग आहे आपल्याला जो इथं आलेला आहे. या प्रसंगामध्ये पती आणि पत्नी. आता पत्नीला प्रमोशन पाहिजे, त्याच्यासाठी ती अभ्यास करणार आहे, त्यासाठी ती ऑफिसमधून उशिरा येणार आहे. फक्त आठवड्यात 3 दिवसाची अडचण आहे. ती डिपार्टमेंटची परीक्षा देऊन मोठ्या पदावर जाणार आहे, जास्त पगार मिळवणार आहे. आणि नेमकं हे मोठं पद, हा जास्त पगार आणि तिची ही प्रगती तिच्या पतीला पाहवत नाही. त्याचं म्हणणं आहे की नाही, तू जिथं आहे तिथंच राहा. आणि घरची कामं ही सगळ्यात प्राथमिक असतात, ऑफिसमध्ये वगैरे तू काही कामं करायची नाहीत. आणि जेव्हा ती त्याला उलट उत्तर देते, जेव्हा ती त्या संग वाद करायला जाते, तेव्हा तो सरळ तिच्यावर हात उगारतो. आणि इथे या पथनाट्याचा हे एक दृश्य इथं संपतं. आता एका ठिकाणी नीला आहे म्हणजे पत्नी आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी तिचा पती आहे, आणि तो तिला मारण्याच्या आविर्भावात आहे. पथनाट्यामध्ये सरळ मारणं तर शक्य नाही, परंतु आविर्भावात आहेत. आणि अशा वेळेस कोरस म्हणजे आजूबाजूच्या ज्या स्त्रिया असतात त्या समोर येतात आणि त्या परिस्थितीविषयी भाष्य करतात. तर ते भाष्य काय करतात हे आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथं थांबूयात. धन्यवाद.